हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या चांगल्या त्वचेसाठी, चांगल्या आरोग्यासाठी, घनदाट केसांसाठी रोज पिण्यासाठी मी 3 ज्यूस तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि अगदी 5 मिनिटांमध्ये म्हणजे झटपट होणारे हे 3 ज्यूस आणि भरपूर फायदेमंद असलेले हे ज्यूस मी तुम्हाला आज बनवून दाखवते। तर पहिला ज्यूस बनवते, इथे साहित्य तुम्हाला पाहायला मिळतच असेल। काकडी घेतले, संत्रा घेतलाय, लिंबू घेतले आणि आवळा घेतलाय। तर हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि संत्र्याची साल काढायची, साल फेकून द्यायची नाही आहे, साल सुकवायची आणि त्याचा छान असा फेस पॅक आपल्या चेहऱ्याला होतो, कारण का संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी म्हणजे क जीवनसत्व असतं। ते आपल्या शरीरासाठी, आपल्या त्वचेसाठी, चमकदार नितळ त्वचा होण्यासाठी क जीवनसत्व भरपूर फायदेमंद आहे। तर क जीवनसत्व कशामध्ये मिळतं, तर जास्त करून संत्रा, मोसंबी, लिंबू ह्या फळामध्ये मिळतं। आणि जर तुम्ही फक्त संत्र्याचा ज्यूस पीत असाल तर तो सुद्धा भरपूर फायदेमंद आहे। घरामध्ये जे कोणतं फळ असेल त्याचा ज्यूस बनवून प्यायचा। जर तुम्हाला वेट वाढवायचं आहे तर फळाचा 80% वापर करून 20% भाज्यांचा वापर करायचा आणि जर तुम्हाला वेट लॉस करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला 20% फळांचा वापर करायचा आणि 80% भाज्यांचा वापर ज्यूसमध्ये करायचा आहे। झटकेपट आपलं वजन कमी होतं, नक्की ट्राय करून बघा। तर आता मी तुम्हाला काकडीचा, संत्र्याचा आणि आवळा, लिंबू त्याचा ज्यूस बनवून दाखवते। तर त्याच्यासाठी मी इथे काकडी कट करून घेतले, साल काढत होते पण नंतर लक्षात आलं की साल नाही काढायची, आपल्याला सालीसोबतच त्याचा ज्यूस बनवायचा आहे। तर मी काकडी कट करून घेतले, संत्र्याचं सालसुद्धा काढून घेतले, आवळा एक कट करून घेतला आहे आणि आवळ्याने पुरेसा आंबटपणा आपल्या ज्यूसला येणार आहे, त्याच्यामुळे मी लिंबू नाही घेणार। आता लिंबू दाखवलं होतं पण मी ते पुढच्या ज्यूसमध्ये तुम्हाला दाखवेल। आता ज्यूस मेकर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हा ज्यूस बनवू शकता, नसेल तर तुम्ही मिक्सरचा सुद्धा वापर करू शकता। आता इथे मी हे मिक्सरमध्येच करणार आहे। तर अगदी थोडंसं पाणी आपल्याला घालून हे वाटायचं आहे आणि वाटून झाल्यानंतर मग तुम्ही कॉटनच्या कपड्याने सुद्धा गाळू शकता, नाहीतर मग गाळणी असते त्याच्याने हा ज्यूस गाळून घ्यायचा। आणि आणखी थोडासा फ्लेवर ह्या ज्यूसला येण्यासाठी तुम्ही कोथिंबीर आणि पुदिना असेल तर तो घालू शकता, छान टेस्ट येते त्याच्याने। आणि काकडी घेतली तर काकडी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की वजन कमी करण्यासाठी खूप फायदेमंद काकडी आहे। तसेच काकडीमुळे आपल्या शरीराला भरपूर थंडावा मिळतो, म्हणून रोजच्या आहारामध्ये काकडीचा ज्यूस बनवून प्या, नाहीतर मग कोशिंबीरमध्ये तरी काकडीचा वापर करा। तसेच मी या ज्यूसमध्ये आवळ्याचा देखील वापर केला आहे आणि आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने त्वचा आणि केस आपले निरोगी राहण्यास मदत होते, केसांना ताकद मिळते, काळेभोर केस होतात आणि आवळ्यामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते। तसेच आणखी एक विटॅमिन म्हणजे ए आढळते, यामुळे डोळ्यांचे जे काही आजार असतात तर ते दूर होतात। भरपूर सारा फायदा या ज्यूसपासून आपल्याला मिळतो। तर ज्यूस आता इथे बनवून तयार आहे। संत्रा, आवळा आणि काकडी चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता, पण मी नॅचरली बनवून पिते, तुमच्या चवीनुसार तुम्ही घालून पिऊ शकता। आता मी दुसरा ज्यूस बनवायला घेतलाय, तर त्याच्यासाठी टोमॅटो आणि गाजर घेतले। या 2 भाज्यांमध्ये तुम्हाला हा ज्यूस बनवून दाखवणार आहे। आणि जर तुम्हाला स्वीटनेस पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पपया ॲड करू शकता, पण आता मी प्रेग्नेंट असल्यामुळे पपया ॲड केला नाही आहे, पण तुम्ही करू शकता। आणि फक्त तुम्हाला नॅचरली वेट लॉस करायचा आहे तर फक्त भाज्यांचा, ह्याच्यामध्ये तुम्ही आणखी कोणती ऑरेंज भाजी असेल तर तिचा वापर करून हा ज्यूस बनवू शकता। तर आता मी टोमॅटो आणि गाजर कट करून घेतले, सेम प्रोसेस, मिक्सरला फिरवून घ्यायचं, कॉटनच्या कपड्याने गाळून घ्या किंवा गाळणीने तुम्ही गाळून हा ज्यूस तयार करू शकता। पाण्याचा वापर कमीत कमी करायचा, जितका भाज्यांचा, फळांचा ज्यूस निघेल तितका घेण्याचा प्रयत्न करायचा। आता गाजर आणि टोमॅटो हे दोन्ही अत्यंत पौष्टिक व्हेजिटेबल आहेत, आरोग्यासाठी भरपूर फायदा याचा होतो। आता गाजराच्या ज्यूसमध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी, पोटॅशियम ही जीवनसत्व आणि खनिजांचा एक उत्तम स्रोत म्हणून ओळखलं जातं। तर तुम्हा सर्वांनाच माहिती असेल गाजराचा फायदा आपल्या डोळ्यांसाठी खूप होतो। ज्यांना डोळ्यांचे आजार आहेत, डोळ्यांच्या समस्या आहेत, त्याने गाजर खावे किंवा गाजराचा समावेश आपल्या कोशिंबिरीमध्ये रोजच्या आहारामध्ये करावा किंवा तुम्ही असं ज्यूस बनवून जरी पियालात तरी अतिउत्तम। तसेच
तसेच या ज्यूसचा फायदा त्वचेवर सुद्धा होतो. नैसर्गिक चमकदार त्वचा आपली होते. वयाचा प्रभाव चेहऱ्यावर दिसत नाही. चेहऱ्यावरती येणाऱ्या सुरकुत्या, वाढत्या वयाच्या खुणा किंवा डाग धब्बे हा प्रकार काही दिसत नाही, तो कमी होतो. आता आपण तिसरा ज्यूस बनवूया. तर त्याच्यासाठी मी एक ॲपल घेतलं आहे आणि एक बीट घेतला आहे. तर बीट कट करून आपल्याला घ्यायचा आहे आणि इतका नॅचरल रंग या बीटमध्ये आपल्याला दिसून येतो. हातालासुद्धा कट करताना लागतो. खाल्ल्यानंतर शरीरामध्ये खूप फायदा याचासुद्धा आहे. बीटरूट हा असा ज्यूस आहे जो बऱ्याच लोकांना आवडतो आणि तो का आवडतो? कारण याच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. व्हिटॅमिन सी आरोग्यासाठी किती चांगलं आहे हे मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं आहे. ते वेगळं सांगायची काही गरज नाही. भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचेचे आरोग्य सुधारतात. आपल्याला चांगली तजेलदार त्वचा हवी असेल तर हा ज्यूस रोजच्या रोज मॉर्निंगला तुम्ही पिऊ शकता. तसेच भरपूर आजारांवरती ह्या ज्यूसचा फायदा आपल्याला होणार आहे. उदाहरणार्थ हार्ट अटॅक, त्याच्यावरती बद्धकोष्ठता, अपचन, गॅस होणे, छातीत जळजळ होणे किंवा ॲसिडिटी होणे यावर बीटरूटचा ज्यूस एक प्रकारचं औषधच आहे. तर आता इथे ॲपलचा आणि बीटचा ज्यूस आपला तयार झाला आहे. ॲपलचे तर फायदे तुम्हा सर्वांनाच माहिती असतील, मला वेगळं सांगायची काही गरज नाही. आणि ज्यूस बनवायची प्रोसेस आधीचे जे 2 ज्यूस बनवलेत तसेच प्रोसेस आहे, वेगळं असं काही नाही. तर आता इथे आपले तिन्ही ज्यूस बनवून तयार आहेत. हा जो ज्यूस बनवला आहे तो गोड होतो, स्वीटनेसपणा त्याला भरपूर येतो. जरी तुम्ही तुमच्या लहान मुलांना हा ज्यूस दिलात, रेग्युलर दिलात, तरी त्याचा फायदा त्यांच्या शरीरावरती, स्किनवरती दिसून येईल. जर केस गळती वगैरे होत असेल तर तुम्ही हा ज्यूस त्यांनासुद्धा बनवून देऊ शकता. जरी त्यांनी भाज्यांचे वगैरे ज्यूस बाकीचे नाही पियाले तरी हा बीटचा, ॲपलचा किंवा डाळिंबसुद्धा घालून तुम्ही हा ज्यूस बनवू शकता. आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालू शकता किंवा चाट मसाला, काळं मीठ काहीही घालू शकता. नॅचरली जर फक्त असाच प्यायचा असेल तर तुम्ही काही न घालता असाच प्या. इथे आपला बीटचा आणि ॲपलचा ज्यूस तयार आहे. तर तुम्हाला आजच्या माझ्या ज्यूसच्या रेसिपी कशा वाटल्या कमेंट करायला विसरू नका. आणि असे नैसर्गिक नॅचरल ज्यूस तुम्हीसुद्धा नितळ निरोगी त्वचा हवी असेल तर करून प्या. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.